पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ। मुंबईच्या अंडर-16 फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या एका खेळाडूचा मृतदेह आढळला आहे। सागर सुरती असं या खेळाडूचं नाव असून अंदाजे वय 35 वर्षाचे असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। या खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंडीत जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। दरम्यान पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे। मात्र या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला असून या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीतील मेंढवण जंगल परिसरात मुंबई अहमदाबाद हायवेला एक 20 मीटर अंतरावर जंगल परिसरात आपल्याला एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह मृत अवस्थेत मिळून आला। त्वरित घटनास्थळी कासा पोलीस स्टेशनचे पीआय मांदळे, एसडीपीओ जवाहर समीर मेहर तसेच एलसीबीचे अधिकारी व टीम रवाना करण्यात आली। प्रथमदर्शनी त्या ठिकाणी मयत व्यक्ती आणि त्याच्या गळाभोवती एक दोरीने गळफास घेतल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं। आपण त्या सदर शव विच्छेदनासाठी जे रुग्णालय मुंबई येथे ते शव पाठवण्यात आलं आणि त्यांचा जो अंतिम अहवाल आहे तो अजून अप्राप्त आहे आणि मयताचा मोबाईल फोन सोबत असल्यामुळे त्याची आपल्याला ओळख प्राप्त झाली। तर मयताचं नाव सागर शैलेश सोरटी, वय 33 वर्ष, राहणार धोबी तलाव, आझाद मैदान, मुंबई असं आपल्याला निष्पन्न झालं। त्याची ओळख निष्पन्न करून त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून त्यावरून आपण दिनांक 19/11/2025 रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण अकस्मात मृत्यू कासा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे व त्या गुन्ह्याची चौकशी व त्या अकस्मात मृत्यूची चौकशी PSI पवार हे करत असून पुढील त्याच्या मृत्यूचं एक्झॅक्ट कारण व तसे काही घातपात वगैरे झाला आहे किंवा कसे याबाबत अधिक चौकशी सुरू आहे। सर, सदर मृत व्यक्ती ही एक खेळाडू असल्याची माहिती मिळते, त्याबद्दल कसं? प्रथमदर्शनी माहिती घेतली असता हा व्यक्ती फुटबॉल पूर्वी खेळत असायचा। अंडर-19 मध्ये त्यांनी काही वेळ फुटबॉल खेळलेला होता। त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेतोय आणि त्याचाही काही या मृत्यूशी संबंध आहे किंवा कसे याबाबतही पुढील चौकशी सुरू आहे।